विठ्ठला माऊली, विठ्ठल विठ्ठल माऊली माझी, पंढरीच्या ओढीने भक्ती ही साजी, विठ्ठल विठ्ठल माऊली माझी. जय जय रामकृष्ण हरे. स्वागत आहे तुमचं आपल्या स्नेहा लाईफस्टाईलमध्ये. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. मैत्रिणींनो, आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येक मराठी मनाला, प्रत्येक वारकऱ्याला वेध लागतात ते पंढरीचे, त्या सावड्या विठ्ठुरायांचे. टाळ मृदुंगांचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम नावांचा जयघोष करत लाखो माऊली पंढरीकडे निघाल्या आहेत. पण जे लोक यंदा पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी पंढरींचा विठ्ठल आज आपल्या घरात, आपल्या मनात कसा आणायचा हेच आज आपण पाहणार आहोत. आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आणि सविस्तर असणार आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचा नक्की शुभमुहूर्त काय आहे, एकादशींचा उपवास का करावा आणि तो कसा करावा, या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं, न कळत आपल्याकडून कोणत्या चुका होऊ नये, म्हणजेच काय करू नये, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात. पौराणिक कथेनुसार या दिवसांपासून भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर पुढील 4 महिन्यांसाठी निद्रेस होतात. या 4 महिन्यांच्या काळात आपण चातुर्मास असं म्हणतो आणि मग कार्तिक एकादशीला म्हणजेच देव उठणी एकादशीला भगवान विष्णू जागे होतात. या 4 महिन्यात निसर्गात मोठे बदल होतात, ऋतू बदलतात. म्हणूनच या काळात स्वतःच्या शरीराला आणि मनाला सात्विक बनवण्यासाठी आषाढी एकादशीचे व्रत केले पाहिजे. एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून उठून स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. जर शक्य असेल तर स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा तुळशीचे पान टाकावे. आता वळूयात आपल्या मुख्य प्रश्नांकडे. उपवास कसा आणि कशासाठी धरावा, उपवास कशासाठी करावा. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर चातुर्मासाच्या सुरुवातीला आपल्या जठराग्नी मंदावलेली असते. पावसाळ्याचे दिवस असतात, त्यामुळे शरीराला डिटॉक्स करण्यासाठी, पचनसंस्थेला आराम देण्यासाठी उपवास खूप महत्त्वाचा आहे. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून उपवास म्हणजे देवांच्या जवळ राहणे, आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवून वाईट विचार दूर सारून देवाच्या चरणी लीन होणे म्हणजेच उपवास आहे. देवासमोर दिवा लावून हातात थोडे पाणी आणि तुळशीचे पान घेऊन, हे विठ्ठला, आज मी तुझा मनोभावे उपवास करते आहे, तो निर्विघ्नपणे पार पाडण्याची मला शक्ती दे, असा संकल्प करावा. एकादशीला पूर्ण उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही फलाहार करू शकता. दूध, फळे, साबुदाणा, वरीचे तांदूळ, बटाटा यांच्या आहारात समावेश करावा. पाणी, शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. उपवासाच्या दिवशी भरपूर पाणी किंवा निंबू पाणी घ्या. या दिवशी काय करावे आणि काय टाळावे हे मी तुम्हाला सांगणार आहोत. मित्र आणि मैत्रिणींनो, आषाढी एकादशीला घरात सुख समृद्धी यावी आणि मनाला शांती मिळावी म्हणून काही गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजे. विठ्ठल मूर्तीची पूजा. सकाळी घरच्या देवाऱ्यातील विठ्ठल रुक्माईंच्या मूर्तीला किंवा फोटोला पंचामृताने दूध, दही, तूप, मध, साखर याने अभिषेक घालावा. त्यांना तुळशीची माळ अर्पण करावी. विठ्ठलाला तुळस अत्यंत प्रिय होती. तुळशीशिवाय विठ्ठलांची पूजा अपूर्ण होऊ शकत नाही. नामस्मरण आणि भजन. आजच्या दिवशी घरात सतत विठ्ठलाचे नामस्मरण चालले पाहिजे. तुम्ही घरात विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला किंवा भीमरूपी महारुद्रा किंवा विठ्ठलांचे अभंग लावू शकता. दानधर्म. एकादशींच्या दिवशी गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा फळांचे दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. गाईला घास भरवावा. दीपदान. संध्याकाळी तुळशीपाशी आणि घरांच्या मुख्य दरवाजाला तेलांचा किंवा तुपाचा दिवा आवर्जून लावावा. कथा वाचन. आषाढी एकादशींची व्रतकथा किंवा विठ्ठलांचे चरित्र, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांचे अभंग वाचावेत किंवा ऐकावेत. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. बऱ्याचदा आपण कळत नकळत काही चुका करतो, ज्या एकादशींच्या दिवशी अजिबात करू नयेत. अन्नाचा एकही वर्ज्य. तांदूळ. एकादशींच्या दिवशी घरात कोणीही जरी उपवास नसेल तरीही भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये. पौराणिक कथेनुसार एकादशींच्या दिवशी महर्षी मेधा यांच्या शरीरांचा अंश जमिनीत गेला
आणि त्यातून तांदूळ उगवला, म्हणून या दिवशी तांदळात राक्षसांचा वास असतो असे मानले जाते. वैज्ञानिकदृष्ट्याही तांदूळ पाणी जास्त शोषून घेतो, त्यामुळे शरीरात सुस्ती येणे. तामसिक आहार: घरात लसूण, कांदा, मांस, मच्छी किंवा दारू यांसारख्या तामसिक गोष्टींना अजिबात स्थान देऊ नका. पूर्ण सात्विकता पाळा. वादविवाद आणि राग: एकादशीचा उपवास फक्त पोटाचा नसतो, तर तो डोक्याचा आणि मनाचाही असतो. आज कोणावरही रागवू नका, चिडू नका, कोणाचे मन दुखवू नका आणि घरात वादविवाद करू नका. तुळशीची पाने तोडणे: विठ्ठलाला तुळस वाहायची आहे, म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नका. तुळशीची पाने आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत. एकादशीला तुळशीला फक्त जल अर्पण करावे. परनिंदा किंवा खोटे बोलणे: कोणाबद्दलही वाईट बोलणे किंवा पाठीमागे निंदा करणे आजच्या दिवशी पाप मानले जाते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आषाढी एकादशी म्हणजेच केवळ उपवास नव्हे, तर आपल्या अंतरात्म्याला त्या सावळ्या विठ्ठलांशी जोडण्याचा एक पवित्र दिवस आहे. पंढरीची वारी ही डोळ्यांच्या पारणे फेडणारी असते, पण जर आपण घरी राहूनही मनोभावे विठ्ठलांचे नामस्मरण केले तर विठ्ठुराया आपल्या घरी धावून आल्याशिवाय राहणार नाही. संत जनाबाईंनी म्हटल्याप्रमाणे, विठ्ठू माझा लेकूरवाडा, सगळे गोपाळांचा मेढा. तो विठ्ठल आपल्या सर्वांचे त्यांचे छत्र कायम ठेवो, हीच चरणी प्रार्थना. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या नातेवाईकांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या स्नेहा लाईफस्टाईलला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने जय हरी विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा स्नेहा लाईफस्टाईल. रामकृष्ण हरी माऊली. नाम घेता विठ्ठलाचे सुख वाटे मनासी, पंढरीच्या वारीची ओढ लागली जीवास. ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर, पाऊल पडते पुढे भक्तीचा हा सागर. माऊलीच्या भेटीची आस लागली या डोळ्या, विठ्ठल विठ्ठल म्हणे भक्ती वाढली.